ध्येयः सदा सवितृमण्डलमध्यवर्ती नारायणः सरसिचा सनसन्निविष्टः केयूरवान् मकरकुण्डलवान् किरीटी हारी हिरण्मयवपुर्धृतशङ्खचक्रः सिन्दूरारुणविग्रहान् त्रिनयनान् माणिक्यमौलिस्फुरत् तारानायकशेखरान् स्मितमुखीम् आपीनवक्षोरुहाम् पाणिभ्यां मलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्फलं बिभ्रतीं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणान् ध्यायेत् पराम् अम्बिकाम् अरुणाङ्करुणातरङ्गिताक्षीं धृतपाशाङ्कुशपुष्पबाणचापाम् अणिमादिभिरामृतां मयूखैः अहमित्येव विभावये भवानीं ध्यायेत् पद्मासनस्थां विकसितवदनां पद्मपत्रायताक्षीं हेमाभां पीतवस्त्राङ्करकलितलसद्धेमपद्माम्बराङ्गीं सरवालङ्कारयुक्तां सततमभयदां भक्तनम्रां भवानीं श्रीविद्यां शान्तमूर्तिं सकलसुरनुतां सर्वसम्पत्प्रदात्रीं सकुङ्कुमविलेपनां मलिकचुम्बी कस्तूरिकां समन्दहसते क्षणां सशरचापपाशाङ्कुशाम् अशेषजनमोहिनीं मरुणमाल्यभूषाम्बराय जपा कुसुमभासुराञ्जपविधौ स्मरेदम्बिकाम् ॐ नमः चंडिकायै. भगवतीच्या शरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि आजच्या वर्गाला सुरुवात करतो. आज आपल्याला मंत्र क्रमांक 6 पासून शिकायला सुरुवात करायची आहे. मंत्र क्रमांक 6 हा जो मंत्र आहे, या मंत्रामध्ये विशेष ज्ञान म्हणजे भगवान सूर्यांबद्दलचं विशेष ज्ञान सांगायला आता इथून सुरुवात झालेली आहे. की नेमके कोण आहेत हे, कशा पद्धतीने आहे, त्यांची नावं काय आहेत, त्यांना काय काय म्हटलं जातं, ते कसे आहेत, ते कोणापासून सुशोभित आहेत, ते नित्य उदय होताना त्यांच्या मध्ये कोणत्या शक्ती उदयाच्या वेळेस असतात, माध्यान्हाला गेल्यानंतर कोणत्या शक्ती विद्यमान होतात, आणि आपल्याकडे म्हणजे पृथ्वीवासियांच्या दृष्टीने ज्या वेळेला ते अस्ताला जातात तर त्यावेळेला तिथे कोणत्या शक्ती त्यांच्या बरोबरीनं असतात याचं वर्णन आता आपल्याला इथून पुढच्या श्लोकांमध्ये बघायचं आहे. पहिला हा जो श्लोक आहे मंत्र क्रमांक 6, याच्यामध्ये भगवंताची नावं आलेली आहेत. पहिलं नाव आहे रश्मीमते नमः. आपल्याला याच नावांची आपल्याला न्यास विधी जो काही आहे हा याच नावांनी आहे. मंत्र क्रमांक 6च्या रश्मीमते नमः, समुद्यते नमः, पुढे मंत्र क्रमांक 7 मध्ये काही आहेत, 8 मध्ये काही आहेत. अशा पद्धतीने ती नावं आहेत आणि यांची हे जे काही आहेत यांची वर्णनं याच्यामध्ये आपल्याला आलेली आहेत. म्हणजे देवासुर नमस्कृताय नमः, विवस्वते नमः, भास्कराय नमः, भुवनेश्वराय नमः. या मंत्रांद्वारे भगवान सूर्यांचं पूजन हे जे काही आहे हे सांगितलेलं आहे. या मंत्रांनी भगवान सूर्यनारायणांचं पूजन करायला सांगितलेलं आहे. आता आपल्याकडे सूर्य उपासनेमध्ये आपण उपासना भाग आधी बघूया आणि मग संथेकडे जाऊयात. उपासना भागामध्ये सूर्याला अर्घ्य द्यायला सांगितलेलं आहे, सूर्यनारायणांना अर्घ्य द्यायला सांगितलेलं आहे. मग आता अर्घ्य देण्याची पण एक पद्धत आहे. मग ती पद्धत कशी आहे की अर्घ्य देताना एकतर ते ओंझळीमधून द्यावं, म्हणजे आणि ओंझळीमधून देत असताना त्या अर्घ्याचं पाणी जे काही आहे ते आपल्या अंगावर उडणार नाही याची काळजी घ्यावी. असे तसे 2 मुख्य नियम आहेत. आता दुसरी गोष्ट अशी की आपण अनेक ठिकाणी बघतो की आपण तांब्यामधून अर्घ्य प्रदान करताना आपण अनेक जणांना बघतो. अनेक जण तांब्यामधून अर्घ्य प्रदान करतात सूर्यनारायणांना. तर सूर्यनारायणांना अर्घ्य प्रदान करताना तुम्ही लोट्यामधून, तांब्यामधून कशातरी ज्या वेळेला अर्घ्य प्रदान करत आहात तर त्यावेळेला ती मुद्रा जी काही आहे ती कमल मुद्रा असावी. म्हणजे दोन्ही हातांची ओंझळ करून होणारी जी मुद्रा आहे तशा पद्धतीने ती मुद्रा असावी. बरं,
आणि अशा याच्यामधूनच ते अर्घ्य भगवंतांना अर्पण करावं. आता अर्घ्याची वेळ कोणती आहे, तर सूर्योदय झाल्यानंतर साधारणतः अर्धा तास 20 मिनिटं ते 25 मिनिटं, म्हणजे सूर्योदयाच्या आधी 10 मिनिटापासून ते सूर्योदयानंतर 25 मिनिटांपर्यंत ही अर्घ्यदानाची वेळ आहे. बरं, समजा काही कारणास्तव आपल्याला त्यावेळेला अर्घ्य द्यायला जमलं नाही तर 3 वेळा अर्घ्य द्यावं असं सांगितलेलं आहे. जर त्यावेळेला काही जमलं नाही तर प्रायश्चित्ताकरणेनं चौथं अर्घ्य जे काही आहे हे प्रायश्चित्ताच्या साठी म्हणून चौथं अर्घ्य सूर्यनारायणांना द्यावं. आणि सूर्यनारायणांना अर्घ्य दिल्यानंतर सूर्यनारायणांना फूल अर्पण करावं, म्हणजे श्वेत पुष्प जे काही आहे ते अर्पण करावं. हा उपासना भाग झाला. आता ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल का, मग ते घेतील का, या ज्या काही शंका मनात असतील तर या शंका थोड्याशा बाजूला ठेवाव्या. उपासना करून बघायला काय हरकत आहे, प्रयोग करून बघायला काय हरकत आहे, अशा पद्धतीने हा प्रयोग आपण करतो आहोत. ही एक मानसिक भावना पक्की होण्यापर्यंत आपण ही गोष्ट करावी. बरं, आता तुम्हाला उपासनेचाच भाग आहे, तर उपासनेच्या भागामध्ये सूर्यनारायणांची ही मानसपूजा सुद्धा होते आणि मानसपूजेचे तत्सम तेवढेच तीव्र अनुभव हे साधकांना येत असतात. आता सूर्यनारायणांची मानसपूजा ही कशी होते, जशी आपण एखाद्या भगवंताची मानसपूजा करतो तशाच पद्धतीने. सूर्यबिंब जे काही असतं सकाळी, म्हणजे सकाळी सकाळी आपण ज्या सूर्यबिंबाकडे बघू शकतो उघड्या डोळ्यांनी, ते सूर्यबिंब जे काही आहे ते मनामध्ये साठवून घ्या की अशा पद्धतीने सूर्यबिंब दिसताय, आणि त्या सूर्यबिंबावरती सगळे उपचार करा. म्हणजे त्यांना बसायला एखादा आसन द्या, त्याच्यानंतर त्यांना काय म्हणतात त्याला, पाय धुवायला पाणी द्या, हात धुवायला पाणी द्या, चूळ भरायला पाणी द्या. ते घेतील नाही घेतील, आपण द्यायचं काम करायचं. आपण द्यायचं काम करायचं. ते घेतील नाही घेतील, आपण तिथे कल्पना अशी करायची की आपण त्यांना ते अर्पण करतो आहोत आणि तिथे ते त्यांच्यापर्यंत पोहोचते आहे, अशा पद्धतीने कल्पना करायची. मग त्यांना जानवं अर्पण करा, त्यांना एखादं चांगलं धोतर अर्पण करा, छान पद्धतीने त्यांची पूजा करा. चांगली मोठ्या जाड फुलांची माळा त्यांना अर्पण करा. मानस पूजा करायची ना आपल्याला, आपण त्याच्यामध्ये कंजूसपणा कशाला करायचा. चांगला एखादा सोन्याचा दागिना अर्पण करा. आपल्याला काय मानस पूजेमध्येच द्यायचं, थोडाच द्यायचं आपल्याला. आपल्याला जे म्हणून जमतं ते सर्व त्या याच्यामध्ये अर्पण करा. की स्नान झाल्यानंतर काय करतो माणूस, तर कपडे घालतो. मनुष्य जी कृती करतो, आपण जी कृती करतो तशा पद्धतीने अगदी सर्व कृती त्यांच्याबरोबर येणं करत चला. आणि ही जी मानसपूजा आहे, ही मानसपूजा सूर्योदयापासून ते सूर्योदयाच्या 25 मिनिटांपर्यंत, म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर 25 मिनिटांपर्यंत ही मानसपूजा त्याच वेळेला करा. मानसपूजा झाल्यानंतर एकतर आधी अर्घ्य द्या आणि मग मानसपूजेला बसा, किंवा मानसपूजा आधी करा आणि नंतर अर्घ्य प्रदान करा. तुम्ही बघा तुम्हाला काय फरक पडतो ते. एक आपले महाराष्ट्रामध्येच राहणारे सोलापूर शहरामधले देशपांडे नावाचे गृहस्थ होते. त्यांचं नाव शशिकांत देशपांडे. बरं, त्यांच्या संपर्कामध्ये मी आलो आणि यावेळेला आल्यानंतर त्यांनी मला सूर्यनारायणांच्या उपासनेचा काही अनुभव सांगितला होता. बरं, आणि तो अनुभव इतका तीव्र होता किंवा अनुभव इतका मनाला उभारी देणारा होता की उपासनेचा अनुभव कशा पद्धतीने असू शकतो. तर त्यांच्या घरामध्ये एक 25 दिवसापूर्वी एक गोष्ट, म्हणजे त्यांच्या घरातली एखादी महत्वाची गोष्ट हरवली. ही गोष्ट काय होती काय नाही हे 25 दिवसानंतर ते विसरूनही गेले. पण ज्या दिवशी ते 25 दिवसानंतर जेव्हा उपासनेला बसले त्यावेळेला 25 दिवसानंतर सुद्धा ती गोष्ट हरवली आहे याचं सल, आणि ती आपल्यामुळे हरवली आहे याची सल त्यांना जी काही आहे त्या उपासनेच्या मध्ये, म्हणजे मानसपूजा करताच म्हणजे सूर्यनारायणांना अर्घ्य प्रदान करतायत, सूर्यनारायणांना पाद्य प्रदान करतायत, आणि पाद्य देताच त्यांच्या मनामध्ये ती गोष्ट आली, अरे रे मी त्यावेळेला ती गोष्ट जर नीट ठेवली असती ना तर ती गोष्ट म्हणजे अशी ती गोष्ट हरवली नसती आणि मौल्यवान काहीतरी गोष्ट होती त्यांच्या घरातली. बरं, आणि अशा पद्धतीने त्यांना त्या काकांनी मला सांगितलं की असं मला माझ्या मनामध्ये फक्त तो विचार आला. त्यानंतर सगळं झालं, वस्त्र वगैरे प्रदान केलं, सगळं काही दिलं, आणि ते म्हणाले की त्या दिवशी पहिल्यांदा मानसपूजेमध्ये
समोरून संवाद झाल्याची मला भावना आली. म्हणजे समोरून कोणीतरी बोलतंय माझ्याशी अशी भावना आली. आणि ते बिंब माझ्याशी बोलू लागलं, म्हणजे सूर्याचं बिंब माझ्याशी बोलू लागलं. आणि त्यांनी सांगितलं की अरे तू एक काम कर, तुझ्या घरामध्ये अमुक अमुक एक 4 खोल्या आहेत, त्यापैकी अमुक अमुक एक खोली आहे, त्यांचा बैठं घर आहे सोलापूरला, तर अमुक अमुक एक खोली आहे, तर त्या खोलीमध्ये त्या दिवाणाच्या खाली अमुक एका वस्तूच्या पाठीमागे ती वस्तू पडलेली आहे, असं त्यांना त्या याच्यामध्ये बिंबाने त्यांना सांगितलं. बरं, ते म्हणाले की माझ्याच मनाचे खेळ असतील, आम्ही सगळंच तपासून झालं होतं, सगळं काही काढून झालं होतं, अगदी कोपरा सगळा तपासून झाला होता, पण कुठे काही ती वस्तू सापडलेली नव्हती. आणि ज्या वेळेला तो पलंग हलवला त्यावेळेला एक जी वस्तू मला तिथे त्या बिंबाने सांगितली ती वस्तू तिथे आधी होती. ती वस्तू उचलताच क्षणी त्याच्या पाठीमागे ते सोन्याचं काही त्यांचं पेंडंट होतं, कडं होतं, काहीतरी होतं, तर ते त्यांना तिथे दृष्टीपथास पडलं. हा मानसपूजेचा अनुभव आहे. मानसपूजेचे असंख्य अनुभव आहेत. सूर्यमानस पूजा ही अत्यंत फलदायी आहे, मनाला उभारी देणारी ही पूजा आहे. त्यामुळे जर कॉन्फिडन्स लेवल जर कोणाची कमी असेल तर त्यांना अवश्य पद्धतीने सूर्यनारायणांची मानसपूजा आणि सूर्यनारायणांना अर्घ्यप्रदान हा जो काही आहे हा विधी हा सांगितला जातो. इथेच त्याच पद्धतीने हे जे पुढचे मंत्र क्रमांक 6 पासून आपल्याला जे काही सगळे मंत्र बघायचे आहेत, किंवा आदित्य हृदय आपण जे बघतो आहोत, हृदय याचा अर्थ होतो की त्याच्या अगदी म्हणजे जिथे त्या याची शक्ती उपस्थित असते असं ठिकाण, म्हणजे आपल्या हृदयामध्ये आपली शक्ती उपस्थित असते. तद्वत इथे भगवंताचं हृदय म्हणजे सूर्यांचं हृदय, त्या हृदयामध्ये ती शक्ती नित्य विराजमान असते असं ते ठिकाण. अशा ठिकाणाचं केलेलं स्तवन किंवा अशा शक्तीचं केलेलं स्तवन याला आदित्य हृदय किंवा हृदयाचं स्तोत्र असं म्हणतात. ते कोणतंही असेल, मग राम हृदय आहे, विष्णू हृदय आहे, दुर्गा हृदय आहे, आदित्य हृदय आहे, असं अनेक आहेत. अनेक वेगवेगळ्या प्रकारची हृदय स्तोत्र आपल्याकडे वर्णित आहेत, सांगितलेली आहेत. बरं, असतो मंत्र क्रमांक 6 कडे येऊयात. शब्द काय बघा, रश्मीमंत. शब्द पहिला आहे रश्मीमंत. मंत त्याच्यावरती अनुस्वार आहे, अनुस्वाराच्या समोर स हे अक्षर आहे, त्यामुळे रश्मीमंत. रश्मीमंत. समुद्यंतन. 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 देवासुर. देवासुर नमस्कृतं. देवासुर नमस्कृतं. देवासुर नमस्कृतं. देवासुर नमस्कृतं. देवासुर नमस्कृतं. पूजयस्व. 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 विवस्वन्तं. 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 भास्करं. भास्करं. भुवनेश्वरं. भास्करं. भुवनेश्वरं. भास्करं. भुवनेश्वरं. भास्करं. भुवनेश्वरं. रश्मिमन्तं समुद्यन्तं. देवासुर नमस्कृतं. देवासुर नमस्कृतं. पूजयस्व. विवस्वन्तं. भास्करं. भुवनेश्वरं. भास्करं. भुवनेश्वरं. भास्करं. भुवनेश्वरं. शब्द काय, रश्मिमन्तं समुद्यन्तं. देवासुर नमस्कृतं. पूजयस्व. विवस्वन्तं. भास्करं. भुवनेश्वरं. भास्करं. भुवनेश्वरं. माझ्या पाठीमागे म्हणा, रश्मिमन्तं समुद्यन्तं. देवासुर नमस्कृतं. रश्मिमन्तं समुद्यन्तं. देवासुर नमस्कृतं. रश्मिमन्तं समुद्यन्तं. देवासुर नमस्कृतं. पूजयस्व. विवस्वन्तं. पूजयस्व. विवस्वन्तं.
भास्करं भुवनेश्वरम् भास्करं भुवनेश्वरम् रश्मिमन्तं समुद्यन्तं देवासुरनमस्कृतम् पूजयस्व विवस्वन्तं भास्करं भुवनेश्वरम् पूर्ण उच्चार घेऊयात. रश्मिमन्तं समुद्यन्तं देवासुरनमस्कृतं पूजयस्व विवस्वन्तं भास्करं भुवनेश्वरम्. तर इथे ही नावं आहेत. रश्मिमंत समुद्यंत देवासुर नमस्कृतम पूजयस्व विवस्वंदम भास्करम भुवनेश्वरम ही भगवंताची नावं आहेत. या नावांनी भगवंताची पूजा ही जी काही आहे आपल्याकडे सांगितलेली आहे. बरं, पुढे जाऊयात. एकत्र घेतो आज प्रॅक्टिस. बरं, शब्द काय बघा पुढच्या मंत्राचे. सर्व देवात्मको ह्येष तेजस्वी रश्मी भावनः एष देवा सुरगणाल लोकान पाति गभस्तिभिः. लोकान पाति गभस्तिभिः. गभस्तिभिः. इथे सुरगणावरती जो अनुस्वार आहे अर्धचंद्रबिंदू हा पुढे ल असल्या कारणानं लकारांतच अनुस्वार. सुरगणाल लोकान पाति गभस्तिभिः. गभस्तिभिः. सर्व देवात्मको ह्येष तेजस्वी रश्मी भावनः एष देवासुरगणाल लोकान पाति गभस्तिभिः. मंत्र क्रमांक 7. शब्द काय बघा. सर्व देवात्मको. सर्व देवात्मको. सर्व देवात्मको ह्येष. ह्येष तेजस्वी. तेजस्वी रश्मी भावनः. रश्मी भावनः एष देवासुरगणाल. एष श एष देवासुरगणाल लोकान पाति गभस्तिभिः. लोकान पाति गभस्तिभिः. देवासुरगणाल लोकान पाति गभस्तिभिः. अशा पद्धतीने याचा उच्चार येतो. बरं, जगदंबा. मंत्र क्रमांक 7 माझ्या पाठीमागे म्हणा. सर्वदेवात्मको ह्येष तेजस्वी रश्मि भावनः एष देवासुरगणाल लोकान पाति गभस्तिभिः. सर्वदेवात्मको ह्येष तेजस्वी रश्मि भावनः एष देवासुरगणाल लोकान पाति गभस्तिभिः. सर्वदेवात्मको ह्येष तेजस्वी रश्मि भावनः एष देवासुरगणाल लोकान पाति गभस्तिभिः.
पूर्ण उच्चार घेऊयात. सर्वदेवात्मको ह्येष तेजस्वी रश्मी भावनः एष देवासुरगणाल लोकान् पाति गभस्तिभिः. अजून एकदा याचा पूर्ण उच्चार जो काही आहे तो आपण घेऊयात. सर्वदेवात्मको ह्येष तेजस्वी रश्मी भावनः एष देवासुरगणाल लोकान् पाति गभस्तिभिः. बघा, हा वाल्मिकी रामायणामध्ये असलेला आदित्य हृदय नावाचं हे स्तोत्र आहे. या आदित्य हृदय स्तोत्रामध्ये आपल्याला मंत्र क्रमांक 6 आणि 7 याचं आपण अध्ययन करतो आहोत. पहिल्या मंत्र क्रमांक 6 मध्ये आपण भगवंताची 6 नावं बघितलेली आहेत. पुढे भगवंताचं वर्णन आहे. सर्वदेवात्मको ह्येष तेजस्वी रश्मी भावनः एष देवासुरगणाल लोकान् पाति गभस्तिभिः. तर अशा याच्यामध्ये ज्यावेळेला भगवंताचं हे जे वर्णन आहे, आपल्याकडे 2 प्रमुख देव हे दृश्य स्वरूपामध्ये मानण्यात आलेले आहेत, की जे त्यांचे स्वरूप जे काही आहेत ते जसं आहे तसं दाखवतात. त्याच्यापैकी एक आहेत अग्निनारायण आणि दुसरे जे आहेत ते सूर्यनारायण. तर सूर्यनारायण जे काही आहेत, या सूर्यनारायणांच्या उपासना मार्गामध्ये सूर्यनारायणांची उपासना ही वेगवेगळ्या बहुत अंगांनी प्रसिद्ध उपासना आहे. बरं, आणि सूर्यनारायण हे तसे जर बघायला गेलं तर आपल्या सर्वांचे पिता स्वरूप म्हणून येतात. बरं, जो आपल्याकडे काय आहे की वेदामध्ये थोडीशी गोष्ट अशी सांगितलेली आहे की जो उत्पन्न करतो तो पिता आहे. जो उत्पन्न करतो तो पिता आहे. आता इथे प्रकाश स्वरूपामध्ये आपल्याकडची जी पद्धत आहे, मूळ पद्धत म्हणजे आपण पौराणिक पद्धत बघतो की नारायणांपासून ब्रह्मांपासून संपूर्ण सृष्टी ही पौराणिक पद्धत झाली. पण वैदिक पद्धत तशी नाही आहे. वैदिक पद्धत आपल्याकडे कशी आहे तर सगळ्यात आधी निर्गुण निराकार परब्रह्म, त्याच्यानंतर आकाश, आकाशामध्ये वायू, वायूमध्ये अग्नी, अग्नीमध्ये जल, जलामध्ये पृथ्वी, पृथ्वीवरती औषधी, औषधींपासून अन्न, वनस्पतींमध्ये औषधी, औषधींपासून अन्न आणि अन्नापासून जीव, ही आपल्याकडे संकल्पना सांगितलेली आहे. आता ही जी संकल्पना आहे ही या संकल्पनेवरती आधारित सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येत असतात. आता यापैकी या पृथ्वी तत्व जिथे येतं, जिथे उपस्थित होतं, त्या पृथ्वीला चालवणारा घटक म्हणजे पृथ्वीपासून पुढे जाणारा तो सूर्यापासूनच पृथ्वीवरती सर्व प्रगती जी काही आहे ही पुढे जात असते. म्हणून सूर्य हे जे काही आहेत हे उत्पन्न करतात. कोणाला तर अन्नाला उत्पन्न करतात. अन्न कोणाला उत्पन्न करतं? म्हणजे वनस्पतींना उत्पन्न करतात. वनस्पती कोणाला करतात? औषधींना करतात. औषधी काय करतात? अन्न उत्पन्न करतात. आणि अन्नापासून कोण उत्पन्न होतो? तर जीव उत्पन्न होतो. महाभारतामध्ये सूर्यांचे पुत्र सांगितलेले आहेत. बरं, देवभ्राट, सुभ्राट, ते दशज्योती, शतज्योती आणि सहस्त्रज्योती यांच्या त्या आख्यायिका आहेत. आणि त्या सहस्त्रज्योतीपासून जे सगळे जे उत्पन्न होतं ते सगळं तिथे सगळं उत्पन्न झाले आहे असं त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. बरं, तर हे सगळे जे काही गोष्टी आहेत, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींना रूपक जी आपल्याकडे वापरण्यात आलेली आहेत किंवा या सगळ्यांच्या पाठीमागे असलेली जी पार्श्वभूमी आहे, ही सर्व पार्श्वभूमी या 2 याच्यामध्ये
विशेषतः प्रमुख स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळते. असं याच्या पाठीमागचं थोडंसं विस्तृत ज्ञान आहे, विस्तृत तत्वज्ञान आहे. बरं, आपण ते थोडंसं हळूहळू समजून घेऊयात. आणि सूर्यनारायण आहेत, सूर्यनारायणांमध्ये प्रादुर्भाव कशा कशा पद्धतीने आहे, कोणत्या कोणत्या याच्यामध्ये आहे, तेही आपण हळूहळू जाणून घेऊयात. बरं, मी ज्यांचं नाव सांगतो त्यांनी फक्त माईक ऑन करा. अविनाश देशपांडे दादा, माईक ऑन करा. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. माझ्या पाठीमागे म्हणा, रश्मिमंतं समुद्यंतं. रश्मिमंतं समुद्यंतं. 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 रश्मिमंतं समुद्यंतं. रश्मिमंतं समुद्यंतं. देवासुर नमस्कृतं. देवासुर नमस्कृतं. पूजयस्व विवस्वन्तं. पूजयस्व विवस्वन्तं. भास्करं भुवनेश्वरं. भास्करं भुवनेश्वरं. रश्मिमन्तं समुद्यन्तं देवासुर नमस्कृतं. रश्मिमंतं समुद्यंतं. देवासुर नमस्कृतं. समुद्यंतन पाहिजे बरं का आपल्याला तिथे. रश्मिमन्तं समुद्यन्तं देवासुर नमस्कृतं. रश्मिमंतं समुद्यंतं. देवासुर नमस्कृतं. पूजयस्व विवस्वन्तं भास्करं भुवनेश्वरं. पूजयस्व विवस्वन्तं. भास्करं भुवनेश्वरं. बरोबर आहे. फक्त पहिल्या ओळीमध्ये थोडीशी गडबड होती. तिथे समुद्यंतन अशी प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसनी येऊन जाईल दादा तुम्हाला. जगदंबा. जय. भारती ताई नमस्कार. आपला माईक ऑन करा. नमस्कार. आपला आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाही. तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली आहे भारती पालकर ताई नमस्कार. हरकत नाही, तुमचं नंतर घेतो. इथे ब्रह्मयोग साधना म्हणून कोण आहे, तुम्ही आपला माईक ऑन करा. नमस्कार. असं करू नका, माईक ऑन करायचं नाही. आपली प्रॅक्टिस होईल तेवढीच. बरं, हरकत नाही. हॅलो. हा नमस्कार. नमस्कार. हा, माझ्या पाठीमागे म्हणा, सर्वदेवात्मको ह्येष. सर्वदेवात्मको ह्येष. तेजस्वी रश्मिभावनः. तेजस्वी रश्मिभावना. एष देवासुरगणाल्. एष देवासुरगणाल्. लोकान् पाति गभस्तिभिः. लोकान् पाति गभस्तिभिः. लोकान् पाति गभस्तिभिः. लोकान् पाति गभस्तिभिः. हा, इथे गॅप घेऊ नका फक्त. लोकान् पाति गभस्तिभिः. लोकान् पाति गभस्तिभिः. हा, पाती मधला ती दीर्घ होतो तो नको. लोकान् पाति गभस्तिभिः. लोकान् पाति गभस्तिभिः. बरोबर, छान म्हणताय. प्रॅक्टिसने आणखीन छान होऊन जाईल. बुरटे वैजयंती ताई नमस्कार. आपला माईक ऑन करा. नमस्कार. आपला माईक ऑन करा. नमस्कार सर. हा नमस्कार. माझ्या पाठीमागे म्हणा, सर्वदेवात्मको ह्येष. सर्वदेवात्मको ह्येष.
तेजस्वी रश्मिभावनः तेजस्वी रश्मिभावनः एष देवासुरगणाल् एष देवासुरगणाल् लोकान् पाति गभस्तिभिः लोकान् पाति गभस्तिभिः सर्वदेवात्मको ह्येष तेजस्वी रश्मिभावनः सर्वदेवात्मको हेश तेजस्वी रश्मिभावनाः रश्मिभावनः रश्मिभावनः बरोबर एष देवासुरगणाल् लोकान् पाति गभस्तिभिः एष देवासुरगणाल् लोकान् पाति गभस्तिभिः. छान म्हणतात ताई, प्रॅक्टिसने अजून छान होऊन जाईल. धन्यवाद सर. जगदंबा. चला पुढच्या मंत्राकडे जाऊयात. मंत्र क्रमांक 8 शब्द काय बघा. एष ब्रह्मा च विष्णुश्च. शब्द काय. एष ब्रह्मा च विष्णुश्च शिवस स्कंदः प्रजापतिः. शिवस स्कंदः प्रजापतिः. आता असं का इथे शिवस आलं स्कंदफ आलं असं का. तर विसर्गाचा नियम आहे. नियमानुसार विसर्गाच्या समोर जर स अक्षर असेल तर तिथे विसर्गाचा उच्चार सकारामध्ये होतो. शिवस्कंद स्कंद स्कंद ह. आता इथे स्कंद ह यायला पाहिजे पण इथे स्कंदफ असं का आलं. तर ज्यावेळेला विसर्गाच्या समोर प हे अक्षर असते त्यावेळेला विसर्गाचा उच्चार फकारामध्ये होतो. फ स्कंदफ स्कंदफ. एष ब्रह्मा च विष्णुश्च एष ब्रह्मा च विष्णुश्च शिवस्कंदः प्रजापतिः शिवस्कंदः प्रजापतिः. महेंद्रो धनदच्या समोर विसर्ग पुढे क हे अक्षर आहे तर तिथे ख चा उच्चार होतो. ज्यावेळेला विसर्गाच्या समोर क हे अक्षर असते त्यावेळेला ख मध्ये उच्चार येतो. धनदख कालो महेंद्रो धनदख कालो यमस सोमो ह्यपाम पतिः महेंद्रो धनदख कालो यमस सोमो ह्यपाम पतिः. ह्य ह अर्धा य पूर्ण ह्य पा पावरती अनुस्वाराच्या समोर प हे अक्षर त्यामुळे प फ ब भ म मकारांत हा अनुस्वार येतो. ह्यपाम पतिः. बरं. महेंद्रो धनदख कालो यमः सोमो ह्यपाम पतिः यमः सोमो ह्यपाम पतिः. बरं. एष ब्रह्मा च विष्णुश्च शिवस्कंदः प्रजापतिः महेंद्रो धनदः कालो यमः सोमो ह्यपाम पतिः. बरं. मंत्र क्रमांक 8 माझ्या पाठीमागे म्हणा. एष ब्रह्मा च विष्णुश्च एष ब्रह्मा च विष्णुश्च शिवस्कंदः प्रजापतिः शिवस्कंदः प्रजापतिः. एष ब्रह्मा च विष्णुश्च शिवस्कंदः प्रजापतिः एष ब्रह्मा च विष्णुश्च शिवस्कंदः प्रजापतिः.
महेन्द्रो धनदख कालो महेन्द्रो धनदख कालो यमः सोमो ह्यपाम्पतिः यमः सोमो ह्यपाम्पतिः महेन्द्रो धनदख कालो यमः सोमो ह्यपाम्पतिः महेन्द्रो धनदख कालो यमः सोमो ह्यपाम्पतिः पूर्ण उच्चार घेऊयात. एष ब्रह्मा च विष्णुश्च शिवस्कंदः प्रजापतिः महेन्द्रो धनदः कालो यमः सोमो ह्यपाम्पतिः. जगदंबा. बरं, आता इथे असलेला काय म्हणतात त्याला, हा जो श्लोक आहे, हा श्लोक मंत्र क्रमांक 8 आणि मंत्र क्रमांक 9 ने पूर्ण होतो. बरं, इथे काय म्हटलंय बघा. पितरो वसवस साध्या, पितरो वसवस साध्या अश्विनौ अश्विनौ मरुतो मनुः. अश्विनौ अश्विनौ मरुतो मनुः मनुः. पुढे शब्द काय बघा. वायुर्वह्नी वह्नीच्या समोर विसर्ग आहे. विसर्गाच्या समोर प हे अक्षर आहे, त्यामुळे प मध्ये वह्निफ. वायुर्वह्निफ प्रजाफ प्राण ऋतुकर्ता प्रभाकरः. पितरो वसवस्साध्या अश्विनौ मरुतो मनुः वायुर्वह्निः प्रजाः प्राण ऋतुकर्ता प्रभाकरः. कर्तावरती प चा आघात येतो. ऋतुकर्ता प्रभाकरः. सोपं आहे, थोडंसं समजून घ्या फक्त. पितरो वसवस्साध्या अश्विनौ मरुतो मनुः वायुर्वह्निः प्रजाः प्राण ऋतुकर्ता प्रभाकरः. कर्तावरती प चा आघात. कर्ता प्रभाकरः. मंत्र क्रमांक 9 माझ्या पाठीमागे म्हणा. पितरो वसवस्साध्या पितरो वसवस्साध्या पितरो वसवस्साध्या अश्विनौ मरुतो मनुः अश्विनौ मरुतो मनुः पितरो वसवस्साध्या अश्विनौ मरुतो मनुः
वायुर्वह्निः प्रजाः प्राण वायुर्वह्निः प्रजाः प्राण ऋतुकर्ता प्रभाकरः ऋतुकर्ता प्रभाकरः पितरो वसवः साध्या अश्विनौ मरुतो मनुः महेन्द्रो वायुर्वह्निः प्रजाः प्राण ऋतुकर्ता प्रभाकरः पितरो वसवः साध्या अश्विनौ मरुतो मनुः वायुर्वह्निः प्रजाः प्राण ऋतुकर्ता प्रभाकरः. बरं, आता हे दोन श्लोक आहेत, मंत्र क्रमांक 8 आणि मंत्र क्रमांक 9. दोन हे मंत्र आहेत. बरं, आता या मंत्रांमध्ये या मंत्रांचे प्रथम अर्थ समजावून घ्या. ऋतुकर्ता प्रभाकरः असं म्हटलेलं आहे. प्रभाकर कोण कोण आहेत? एष ब्रह्माच विष्णुश्च शिवस्कंद प्रजापतीः, की हेच ब्रह्मा आहेत, हेच विष्णू आहेत, हेच शिव आहेत, हेच स्कंद आहेत. स्कंद म्हणजे कार्तिकीय हेच आहेत. प्रजापती हेच आहेत. इंद्र हेच आहेत. कुबेर हेच आहेत. कालही हेच आहेत. यम सुद्धा हेच आहेत. चंद्र सुद्धा हेच आहेत. वरुण सुद्धा हेच आहेत. पितर सुद्धा हेच आहेत. वसु सुद्धा हेच आहेत. साध्य सुद्धा हेच आहेत. अश्विनी कुमार हेच आहेत. मरुद्गण सुद्धा हेच आहेत. मनु सुद्धा हेच आहेत. वायू सुद्धा हेच आहेत. अग्नी सुद्धा हेच आहेत. प्रजा सुद्धा हेच आहेत. प्राण सुद्धा हेच आहेत. आणि ऋतू सुद्धा हेच आहेत. म्हणून यांना प्रभाकर असं म्हणतात. त्यांची प्रभा एवढ्या विशाल याच्यामध्ये फाकलेली आहे. आता आपल्याकडे पूर्व परंपरागत संध्यावंदन हे सूर्याची उपासना म्हणून संध्यावंदन आपल्याकडे सांगितलेलं आहे. संध्यावंदनामध्ये ब्रह्मगायत्री सांगितलेलं आहे. तर ब्रह्मगायत्री म्हणजे सूर्यगायत्री आहे. बरं, अनेक जणांना ते कन्फ्युजन असतं म्हणून सांगून ठेवतो. ही सूर्यनारायणाचीच उपासना आहे. संध्यावंदन करणे हे सूर्यनारायणांचीच उपासना आहे. बरं, याच्यामध्ये एक अंबुप्राशन नावाचा एक विधी असतो. अंबुप्राशन नावाचा एक विधी असतो. ओम सूर्यश्च मा मन्युश्च मन्युपतयश्च मन्युकृतेभ्यः पापेभ्यो रक्षन्ताम यद्रात्र्या पापमकार्षं मनसा वाचा हस्ताभ्याम पद्भ्याम उदरेण शिष्णा रात्रिस्तदवलुंपतु यत्किंचित् दुरितं मनी इदमहमाममृत योनो सूर्ये ज्योतिषी जुहोमी स्वाहा. सूर्याला साक्षीला ठेवून माझ्याकडून जे जे कोणतं पाप घडलं असेल ते सर्व पाप जळवून जावो हा साक्षीभूत ठेवून वेदामध्ये सांगितलेला हा अंबुप्राशनाचा एक विधी आहे. हातामध्ये पाणी घेतात आणि अंबुप्राशनाचा विनियोग आधी करतात आणि त्याच्यानंतर हा मंत्र म्हणतात. ओम सूर्यश्च मा मन्युश्च मन्युपतयश्च मन्युकृतेभ्यः पापेभ्यो रक्षन्ताम यद्रात्र्या पापमकार्षं. कुठे कुठे पाप झालेली आहेत त्याच्या सगळ्याची वर्णनं त्याच्यामध्ये दिलेली आहेत. असं सूर्यनारायणांना सांगितलेलं आहे की कुठे कुठे पाप झालेली आहेत. यद्रात्र्या पापमकार्षं, रात्रीमध्ये कधी कुठे पाप झाला असेल मला माहित नाही, पण माझ्याकडनं घडलं असेल. वाचेने घडला असेल, हाताने घडला असेल, उदराने घडला असेल, पायाने घडला असेल, इंद्रियांद्वारे ते घडलेलं असेल, कोणाद्वाराही पाप घडलं असेल. तर पाप म्हणजे काय ही संकल्पना आधीच मी काल सांगितली की पापाची संकल्पना ही जी काही आहे ही मनपटलावरती अवलंबून आहे. त्यामुळे जे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर घाबरून केलेली जी उपासना आहे तर ती
पापवृत्तीला कारणीभूत होते. बरं, घाबरून जी उपासना करतो ना, अरे मी ही गोष्ट केली नाही तर मग मात्र यांचा या देवतेचा कोप माझ्यावरती होणार आहे. ही ज्या वेळेला मी अमुक एक गोष्ट करतो, अमुक एक गोष्ट तशी ठरवतो आणि अशी गोष्ट ठरवून ज्या वेळेला उपासना करतो त्यावेळेला मग पापाच्या वृत्ती आपल्याकडे वाढत जातात. त्या कशा की अमुक एक गोष्ट झालीच नाही, त्यावेळेला असं झालं, असं होत होतं आणि असं होता होता अमुक एक गोष्ट घडली, ती गोष्ट फारच हे होती, मग ती गोष्ट घडायला नको होती. अशा पद्धतीचे फोन कॉल्स किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी अनेक असतात. पण खूप कमी जण असे असतात, खूप कमी जण की ज्याच्यामधून जे पॉझिटिव्ह वेने विचार करतात प्रत्येक गोष्टीचा. आणि पॉझिटिव्ह वेने विचार करायला आपल्याला सूर्यनारायण आपल्याला शिकवत असतात. त्यामुळे मुख्य उपासना जी काही आहे, मुख्य उपासना करताना निर्भय होऊन उपासना कशी होईल याच्याकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे, असं माझं मत आहे. निर्भय उपासना, तर निर्भय उपासनेमध्ये अनेक अंग येतात. निर्भय उपासनेची अनेक पदं आहेत. निर्भय उपासनेला अनेक प्रकारच्या व्युत्पत्ती आहेत, अनेक प्रकारचे त्याच्यापासून निर्माण होणारे अनेक निर्भय उपासनेचे अनेक सर्ग आहेत. निर्भय उपासनेचे अनेक आयाम आहेत आणि निर्भय उपासनेपासून उत्पन्न होणारा आनंद आहे, हा आनंद हा शेवटची मात्रा आहे निर्भय उपासनेची. तर निर्भय उपासना ज्या वेळेला होते त्यावेळेला ही आनंदामध्ये होते. म्हणून माझ्याकडनं जे काही घडलं असेल हे सूर्या, हे मी तुला अर्पण करतो. आपल्याकडे सूर्यचिकित्सा म्हणून आपल्याकडे खूप मोठा भाग आहे अथर्ववेदामध्ये आलेला आणि आयुर्वेदामध्येही आलेला हा भाग आहे. आरोग्यम भास्करादिच्छेद, आपल्याकडे असं म्हटलेलं आहे की मत्स्य पुराणामध्ये ही गोष्ट आपल्याकडे सांगितलेली आहे की आरोग्य जे काही आहे, निरोग्यता ही जी काही आहे ही भास्करावरती म्हणजे सूर्यनारायणांवरतीही अवलंबून आहे. तर त्याच्यासाठी म्हणून आपल्याकडे आयुर्वेदामध्ये सूर्यस्नान नावाचा विधी सांगितलेला आहे ॲज कम्पेअर टू अंबुप्राशन. मी तुम्हाला अंबुप्राशन आत्ता जे सांगतो आहे, ॲज कम्पेअर टू अंबुप्राशन आपल्याकडे सूर्यस्नान नावाचा विधी सांगितलेला आहे. किती वेळ सांगितलेला आहे सूर्यस्नान? तर प्रातःकालीन सूर्यामध्ये सूर्यनारायणांच्या किरणांमध्ये बसून किती वेळ? 15 ते 20 मिनिटं इतकंच सांगितलेलं आहे, इतकंच सांगितलेलं आहे. बरं, आणि जर थोडासा म्हणजे आत्ताचा हिवाळ्याचा जो काही सगळा जो काही भाग आहे या भागामध्ये किती वेळ सांगितलेला आहे? 30 ते 35 मिनिटं आपल्याकडे सांगितलेलं सूर्यस्नान. बरं, या सूर्यस्नानामध्ये हे सूर्यस्नान म्हणजे काय तिथे बाहेर जाऊन आंघोळ करायचे असं नाही, सगळं सुचिरभूत वगैरे होऊन जायचं, स्वच्छ कपडे वगैरे घालून व्यवस्थित होऊन सूर्यांच्या मध्ये. कारण मागच्या वेळेस एखादं सांगितलं होतं त्यांनी बाहेर जाऊन आंघोळ केली, ते म्हणाले की मी 15 मिनिटं बाहेर आंघोळ करत होतो. म्हटलं तसं नाही आहे त्याचा अर्थ. त्याचा अर्थ असा आहे घरातून सर्व सुचिरभूत होऊन बाहेर जाऊन सूर्यनारायणांची जी किरणं आहेत ती किरणं अंगावर घ्यायची आहेत आणि ती किरणं अंगावर घेत असताना आदित्य हृदयाचे पाठ तुम्ही करा आणि तुम्हाला येणारा अनुभव हा तुम्हीच तुमच्याकडे लिहून ठेवा आणि त्याच्यातनं या अनुभवाची शिदोरी होईल तुमच्याकडे की आपल्याकडे रोज काय घडतं काय नाही घडत हे सगळं जे काही आहे सजायती सूर्य हा, की तो आपल्याला पुढे घेऊन जातो, आपल्याला सर्व काही दाखवतो, मार्ग प्रदर्शित करतो, अशी अवस्था आहे. आणि ज्या ज्या गोष्टी अडलेल्या असतील त्या त्या गोष्टींमध्ये मार्ग आपल्याला मिळायला प्रारंभ होऊन जाईल, अशी सूर्यनारायणांची ही उपासना आहे. सूर्यामध्ये मुळात शक्ती उपासना आहे. शक्ती उपासना असल्या कारणानं आपल्याला कुठेही काही कमी पडत नाही अशी शक्तीची धारणा आहे. शक्तीची गोष्ट तशीच आहे. हे कधी निर्माण झाले आणि यांचा अंत कधी आहे हे आपल्याला माहिती नाही. हे आहेत म्हणून आम्ही याच्यामध्ये ही उपासना करतो. अशा पद्धतीने ही उपासनेचे आयाम आहेत. बरं, आपण आता प्रॅक्टिस घेऊयात आणि मग पुढच्या याच्याकडे जाऊयात. बरं, तुमचा आज थोडासा वेळ घेतोय बरं जास्त मी. जगदंबा. चैतन्य कुलकर्णी नमस्कार, आपला माईक ऑन करा. नमस्कार दादा, आपला आवाज नाही पोहोचत माझ्यापर्यंत. चैतन्य कुलकर्णी दादा नमस्कार, आपला आवाज नाही पोहोचत माझ्यापर्यंत.
तुमच्या इकडे वायफाय मोड ऑन झालाय का बघा बघा एकदा, म्हणजे याचा साऊंडचा वायफाय मोड ऑन झालाय का बघा. हरकत नाही, मी तुमचं नंतर घेतो परत. बरं, चारुशीला घाटपांडे नमस्कार ताई, आपला माईक ऑन करा. चारुशीला ताई नमस्कार, आपला माईक ऑन करा. ठीक आहे, हरकत नाही, तुमचंही नंतर घेतो. छाया राशीनकर ताई नमस्कार, आपला माईक ऑन करा. नमस्कार गुरुजी. नमस्कार. माझ्या पाठीमागे म्हणा, एष ब्रह्मा च विष्णुश्च, एष ब्रह्माश्च विष्णुश्च, एष ब्रह्मा च विष्णुश्च, एष ब्रह्माश्च विष्णुश्च, ब्रह्माश्च नाहीये, ब्रह्मा च विष्णुश्च असं आहे. एष ब्रह्मा च विष्णुश्च, एष ब्रह्मा च विष्णुश्च, शिवस्कंदः प्रजापतिः, शिवस्कंदः प्रजापतिः, महेन्द्रो धनदः कालो, महेन्द्रो धनदः कालो, यमः सोमो ह्यपाम्पतिः, यमः सोमो ह्यपाम्पतिः, एष ब्रह्मा च विष्णुश्च, शिवस्कंदः प्रजापतिः, एष ब्रह्मा च विष्णुश्च, शिवस्कंदः प्रजापतिः, महेन्द्रो धनदः कालो, यमः सोमो ह्यपाम्पतिः. महेन्द्रो धनदः कालो, यमः सोमो ह्यपाम्पतिः. छान म्हणताय, थोडी प्रॅक्टिस करा, अजून येऊन जाईल. हो, जरा कसं हरकत नाही ताई, थोडी काळजी घ्या. जगदंबा. दीपक परांजपे दादा नमस्कार, आपला माईक ऑन करा. दीपक परांजपे दादा नमस्कार. 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 माझ्या पाठीमागे म्हणा, पितरो वसवसाध्या, पितरो वसवास साध्या, पितरो वसवसाध्या, पितरो वसवास साध्या, अश्विनौ मरुतो मनुः, अश्विनौ मरुतो मनुः, अश्विनौ मरुतो मनुः, अश्विनौ मरुतो मनुः, वायुर्वह्निः प्रजाः प्राण, वायुर्वह्नि प्रजा प्राण, ऋतुकर्ता प्रभाकरः, ऋतुकर्ता प्रभाकरा, ऋतुकर्ता प्रभाकरः, ऋतुकर्ता प्रभाकरा, ऋतुकर्ता प्रभाकरः, ऋतुकर्ता प्रभाकरा, प्रभाकरः. प्रभाकरा. बरोबर, छान म्हणताय, तुमचा आवाज छान आहे बरं दादा, आवडला मला, खूप छान. श्रीराम. जगदंबा. दीपाश्री ताई नमस्कार, आपला माईक ऑन करा. नमस्कार गुरुजी. नमस्कार. माझ्या पाठीमागे म्हणा, एष ब्रह्मा च विष्णुश्च, एष ब्रह्मा च विष्णुश्च, शिवस्कंदः प्रजापतिः, शिवस्कंदः प्रजापतिः, महेन्द्रो धनदः कालो, महेन्द्रो धनदः कालो, यमः सोमो ह्यपाम्पतिः, यमः सोमो ह्यपाम्पतिः, एष ब्रह्मा च विष्णुश्च, शिवस्कंदः प्रजापतिः, एष ब्रह्मा च विष्णुश्च, शिवस्कंदः प्रजापतिः, महेन्द्रो धनदः कालो, यमः सोमो ह्यपाम्पतिः, महेन्द्रो धनदः कालो,
यमः सोमो ह्यपां पतिः. छान म्हणतात ते. श्रीराम. थँक्यू. चला पुढच्या मंत्राकडे येऊयात. मंत्र क्रमांक 10. शब्द काय बघा. आदित्यस सविता सूर्यक. आदित्यस सविता सूर्यक. सूर्यक. खगफ पूषा गभस्तिमान. खगफ पूषा गभस्तिमान. खगफ पूषा गभस्तिमान. सुवर्ण सदृशो भानुर. सुवर्ण सदृशो भानुर. हिरण्यरेता दिवाकरः. हिरण्यरेता दिवाकरः. हिरण्यरेता दिवाकरः. आपल्याकडे एक संकल्पना सांगितलेली आहे. ती संकल्पना तुम्हाला आधी थोडीशी क्लिअर करतो, म्हणजे आपल्याला या स्तोत्रामध्ये, या मंत्रामध्ये काय म्हणायचं आहे ही गोष्ट आपल्याला कळून येईल. आपल्याकडे असं सांगितलेलं आहे, भगवान विष्णू जे आहेत, या भगवान विष्णूंचं जे तेज आहे, त्यांचं जे वीर्य आहे, त्याच्यापासून सुवर्ण निर्माण झालं. बरं, भगवान शिवांचं जे तेज आहे, मोहिनी अवतारामध्ये ही कथा येते, तरी त्यांच्या तेजापासून, त्यांच्या वीर्यापासून चांदी आणि सोनं हे निर्माण झालं, अशा त्या कथा आहेत. आणि आपल्याकडे या संपूर्ण विश्वाला हिरण्यगर्भ असं म्हटलेलं, म्हणजे सोन्याचं अंड होतं हे, आणि हिरण्यगर्भामधून हिरण्यगर्भाची शकल झाली. त्यातलं एक शकल जे काही आहे ते आपलं पृथ्वी आहे, म्हणजे त्यातला एक भाग हा आपला पृथ्वी आहे, त्यातला एक भाग चंद्र आहे, पृथ्वीचाच एक भाग चंद्र आहे, सूर्य आहे. असं सगळं जे काही आहे ते हिरण्यगर्भाच्या पासूनच उत्पन्न झालेलं आहे. आणि इथे सूर्याला जे काही आहे, सुवर्ण सदृशो भानुर हिरण्यरेता दिवाकरः, असं तिथे त्यांची जी काही आहेत इथे नावं आलेली आहेत, किंवा सुवर्ण असं त्याला तिथे म्हटलेलं आहे. इथे हिरण्यरेता या शब्दाचा अर्थ असा होतो की ब्रह्मांडाचं उत्पत्ती बीज तू आहेस, याला हिरण्यरेता असं म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात आपण ब्रह्मदेव आपण ज्यांना म्हणतो ते इथे ते हिरण्यरेता या याच्यामध्ये आलेलं आहे. हा, त्या याच्या इथे मध्ये आलेलं आहे. दिवाकर म्हणजे काय, की रात्रीचा अंधकार दूर करणारा, रात्री जो अंधार होतो तो दूर करणारा तो दिवाकर, तो दूर करणारा तो दिवाकर. बरं, अशा पद्धतीने इथे यांची मांडणी आहे. बरं, आता भगवंतांचं तेज, शिवांचं तेज यांना पण सुवर्ण म्हटलेलं आहे, याच्यापासून पण सुवर्ण आणि चांदी हे निर्माण झालेलं आहे. या सर्व गोष्टी आपल्या समोर येतात. तर या गोष्टींचा संदर्भ या इथे कसा लावायचा, किंवा यांचा काय संदर्भ आहे. तर मुळात यांचं जे तेज आहे, तेज म्हणजे शक्ती, ज्याचं जे तेज असतं ते त्याची शक्ती आहे. ही जी शक्ती आहे ही शक्ती कशी आहे, तर सुवर्ण सदृशी आहे, किंवा सुवर्णच आहे, किंवा त्या शक्तीपासूनच सुवर्ण निर्माण झालेलं आहे, असे याचे 3 अर्थ होतात. हा, आणि इथे सूर्यनारायणांना ह्याच गोष्टीचं संबोधन वापरण्यात आलेलं आहे. आदित्य सविता सूर्य खगः पूषा गभस्तिमान सुवर्ण सदृशो भानुर हिरण्यरेता दिवाकरः. आपल्याकडे श्रीमद भागवत महापुराणामध्ये कपिल मुनींचं आख्यान सांगितलेलं आहे. कपिल मुनींच्या आख्यानामध्ये अनेक गोष्टींची उकल करण्यात आलेली आहे, की विश्वाची निर्मिती कशी झाली, किंवा काय झालं, किंवा काय अमकं तमकं हे ते याच्यावरती गहन चर्चा झालेली आहे. आणि त्या गहन चर्चेमध्ये माता देवहूतीचा त्यांना प्रश्न आहे की आता मला हे समजून घ्यायचं आहे, अशा वेळेला मी हे केव्हा समजून घेईन. ज्या वेळेला तिथे कपिल भगवंत त्यांच्या आईला असं म्हणतात की माते, की साधकाची कुंडलिनी नावाची जी शक्ती आहे, ही कुंडलिनी नावाची शक्ती ही मूलाधारापासून ज्या वेळेला प्रवाहित होऊन सहस्रार चक्रापर्यंत जाऊन पोहोचते, त्यावेळेला त्या कुंडलिनी जागृतीच्या संदर्भामध्ये त्याला जे जे म्हणून अनुभव येतात, जे म्हणून अनुभव येतात, ते सर्व अनुभव विश्व उत्पत्तीचे अनुभव तू समज, अशा पद्धतीचे स्पष्ट क्लेरिफिकेशन त्यांनी तिथे केलेलं आहे. आणि इथे याच्यामध्ये आदित्य सविता सूर्य खगः पूषा गभस्तिमान इथपर्यंत ठीक आहे. हे आदित्य नाव आहे, आदितीचा पुत्र म्हणून, सविता नाव आहे, जगताचं पालन करतो म्हणून, सूर्य नाव आहे, सर्व व्यापक आहे म्हणून, खग नाव आहे, आकाशामध्ये राहतो म्हणून, पूषा नाव आहे, पोषण करतो म्हणून, हा पूषा नाव आहे, पोषण करतो म्हणून, गभस्तिमान प्रकाश देतो म्हणून गभस्तिमान असं नाव आहे त्यांची.
पण पुढचे सुवर्ण सदृशो भानुर हिरण्यरेता प्रभाकर. भानू म्हणजे प्रकाशक असलेला एखाद्या गोष्टीचा. कशाचा? सुवर्ण सदृशो. भानुर याचं हे फार महत्वाचं आहे. सुवर्ण सदृशो. सुवर्ण म्हणजे काय? की ती गोष्ट ज्या गोष्टीला मिळवायचं आहे ती, म्हणजे आपल्या सहस्रार चक्रामध्ये जी विराजमान आहे ती. याच्यामध्ये आपल्याकडे संकल्पना अशी आहे, तुम्ही कधी सौंदर्य लहरी वाचला असेल तर आपल्या सौंदर्य लहरीच्या पहिल्याच श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे, शिवशक्त्या युक्तो. ही जी गोष्ट आहे शिवशक्त्या युक्तो म्हणजे खालून शक्ती वर वर जाते 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 सहस्रार चक्राला जाऊन ती मिळते. मिळाल्यानंतर तिथे शिव आणि शक्ती यांचं ऐक्य होतं. म्हणजे मूळ तत्वामध्ये आपली शक्ती जी आहे ती विराजमान होते आणि ती विराजमान झाल्यानंतर त्या शक्तीचं संचरण होतं. कसं होतं? वरून खाली खालून वर, वरून खाली खालून वर. इथे जो येणारा जो अनुभव आहे हा अनुभव शब्दाच्या पलीकडे आहे. शब्दातीत तो अनुभव आपण सांगू शकत नाही. तो अनुभव जो काही आहे हा सूर्यनारायण हा तुमच्यापासून आम्हाला प्राप्त होतो. म्हणून सुवर्ण सदृशो असं म्हटलेलं आहे. या सुवर्ण या शब्दाच्या पाठीमागे इतकी मोठी पार्श्वभूमी आहे. म्हणजे नुसतं सुवर्ण सदृश म्हणून सोन्यासारखा दिसतो म्हणून तुला असं. भानू म्हणजे काय? तर भानू म्हणजे प्रकाशक. कशाचा? की माझ्या कुंडलिनी शक्ती जागृतीचा जो प्रकाशक आहे त्याचा. हिरण्यरेता म्हणजे काय? या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचं बीज तू मला देतोस आणि तू कसा आहेस? दिवाकर आहेस. रात्रीचा अंधार दूर करतोस. म्हणजे मायामय जगतामधून तू मला मुक्त करून पूर्ण तत्वाकडे घेऊन जातोस. असा या ओळीचा खालच्या ओळीचा अर्थ आहे. आणि या ओळीमधून तसे तसे अनुभव साधकाला येऊ लागतात आणि सूर्य उपासनेतनं हे अनुभव सहज शक्य होतात किंवा त्या गोष्टीने अगदी सहज पद्धतीने ते गोष्ट सहज साध्य होते. अशा पद्धतीची रचना आहे. बरं, माझ्या पाठीमागे म्हणा, आदित्य सविता सूर्यक खगः पूषा गभस्तिमान. सुवर्ण सदृशो भानुर हिरण्यरेता दिवाकरः. हिरण्यरेता दिवाकरः. आदित्य सविता सूर्यक खगः पूषा गभस्तिमान. सुवर्ण सदृशो भानुर हिरण्यरेता दिवाकरः. पूर्ण उच्चार घेऊयात. आदित्य सविता सूर्यक खगः पूषा गभस्तिमान. सुवर्ण सदृशो भानुर हिरण्यरेता दिवाकरः. जगदंबा. बरं, आदित्य सविता सूर्य खगः पूषा गभस्तिमान सुवर्ण सदृशो भानुर हिरण्यरेता दिवाकरः. अशी प्रॅक्टिस आपण उद्याच्या भागामध्ये घेऊयात. बरं, सांगून ठेवतो असं लगेच लेफ्ट होऊ नका मीटिंग. उद्या आपली जन्मकुंडली जी आहे प्रत्येकाने आपली जन्मकुंडली समोर घेऊन बसा. उद्या जन्मकुंडलीमध्ये सूर्य कोणत्या ठिकाणी म्हणजे कोणत्या ठिकाणी असेल त्यावेळेला कशा पद्धतीने उपासना करावी त्याचं आपण उद्याच्या भागामध्ये थोडंसं त्या संदर्भामध्ये आपण थोडंसं बोलूयात. बरं, जे स्थानांवरून उपासना पहिल्या स्थानात असेल दुसऱ्या स्थानामध्ये अशा याने क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज अशा पद्धतीने आपण ते बघूयात की सूर्य कसा असतो. त्याच्यावर 1-2 दिवस आपले जातील. घेऊन तर बसा. सगळ्याच दिवशी प्रत्येक याच्यामध्ये काही हे शक्य होणार नाही. पण कोणत्या स्थानामध्ये सूर्य आहे, कुंडलीची स्थानं कोणती असतात ते आपण उद्याच्या याच्यामध्ये बघूया. त्यांना कुंडली येत नाही त्यांच्यासाठी
अगदी सोपं आहे. म्हणजे आपली जन्मकुंडली बघायची, सूर्य कोणत्या स्थानात बसला आहे ते बघायचं आणि तशा पद्धतीने त्यावेळेला मात्र ती उपासना सूर्यांसाठी म्हणून अर्पण करायची. अगदी सोपं आहे. करून बघायला काय हरकत नाही. प्रयोगानेच साध्यता मिळते, प्रयोगानेच सिद्धता मिळते. त्यामुळे प्रयोग करायला काय अडचण नाही. आपल्या खिशातला काही पैसा खर्च होत नाही, आपल्याला कोणाला काही पैसा द्यायचा नाही. अशा पद्धतीने साधी उपासना आहे, उपासना करून बघायची. उपासना करून बघितल्यानंतर आपल्यालाच आपलं कळतं की ऋषी मुनींनी आपल्या काय संशोधन करून ठेवलेलं आहे आणि आपल्यापर्यंत काय काय त्या गोष्टी आलेल्या आहेत. बरं, अशा पद्धतीने आहे. अगदी सोपं आहे. उद्या घेऊन बसा. उद्याच्या भागामध्ये आपण ते घेऊयात. बरं, आजची झालेली सेवा जी काही आहे ही भगवतीच्या चरणी अर्पण करतो. हरिः ओम. कालाभ्राभांकटाक्षयी हरिकुलभयदां मौलिबद्धेन्दुरेखां शङ्खै चक्रं कृपाणं त्रिशकिमपि करैरुद्वहन्तीं त्रिनेत्रां सिंहस्कन्धाधिरूढान् त्रिभुवनमखिलान् तेजसा पूरयन्तीं ध्यायेत् दुर्गां जयाख्यां त्रिदशपरिवृतां सेवितां सिद्धिकामयीः. उद्या आपला वर्ग 7:15 ते 7:15, 8:20 पर्यंत होईल. 7:15 ते 8:15 असा होईल. आपला रोजच्या वर्गाची वेळ 7 ते 7:15 असा आहे, पण उद्या वर्ग 7:15 वाजता होईल. कारण उद्या 6 ते 7 हे तांदूळ अर्चन आहे भगवतीला. ऑनलाईन आहे. जे सहभागी होणार आहेत तेही याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. त्याची लिंक तुम्हाला याच्यावरती मिळून जाईल. आपल्या मुख्य पाठशाळेच्या याच्यावरती वर्गावरती त्याची लिंक ही आलेली आहे. तांदूळाचं अर्चन करताना मी काही कोणाला अडचण असेल तर आत्ताच सांगून ठेवतो. तांदूळाचं अर्चन जे काही आहे हे शुभ्र तांदूळ म्हणजे त्याला थोडं केशराचं पाणी तुम्ही लावू शकता. लावायचे असेल तर हळद लावू शकता. त्याच्या उपर काही नाही. त्याच्यावर ते तांदूळ आपल्याला नंतर परत वापरायचे आहेत या उद्देशाने. म्हणून 6 ते 7:15 उद्या शाकंभरी पौर्णिमा आहे. तर शाकंभरी पौर्णिमेची ही उपासना आपल्या पाठशाळेतर्फे आपण राबवत आहोत. पाठशाळेतर्फे आपण घेतली जाणार आहे. बरं, असतो. आजची झालेली सेवा भगवतीच्या चरणी अर्पण करतो. सेवेमध्ये जर काही न्यून राहिला असेल तर भगवतीच्या चरणी क्षमा मागतो. शिकवत असताना काही कमी जास्त शब्द माझ्या मुखात न उच्चारला गेला असेल तर तुमच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. उद्या आपल्या नेहमीच्या वेळेला भेटूयात. तोवर सर्वांना जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्रीराम समर्थ. जगदंबा उदयोस्तु. कौस्तुभ दादा, नमस्कार. तुमचा काय प्रश्न होता? नमस्कार. नमस्कार गुरुजी. मला एकच विचारायचं होतं. हे